मंडळी, अनुकूल परिस्थितीत कोणीही काम करू शकतं आणि यशस्वी सुद्धा होऊ शकतं, पण प्रतिकूल परिस्थिती असेल तर अशीच एक व्यक्ती आहे, गोव्याहून आलेली आहे, आपली पुढची स्पर्धक आहे. ती व्यक्ती जन्माला आली तेव्हा त्याचे पायच उलटे होते, पाय उलटे होते. मग ऑपरेशन झालं, पाय सरळ करण्यात आले आणि मग एक दिवस त्या व्यक्तीला स्टंट्स करण्याचा नाद लागला. घरच्यांनी खूप विरोध केला, पण त्या विरोधाचं काहीच चाललं नाही त्या व्यक्तीपुढे आणि ती व्यक्ती स्टंट्स करतच राहिली. अशी जिद्द, असा ध्यास असलेली व्यक्ती आपल्या समोर येते. गोव्याहून यशवंत मडकईकर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. के सच सच कहता मैं, डट के रहता मैं. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. अरे डर क्या है, धम धम धमा धम धमाके से नाचो रे हो. जब तक ये दम है कोई नहीं गम है, होगा जो होने दो. चारों आगे भी पीछे भी मुड़ के जरा देखो. कोई चुपके से चुप चुप के आके न मारे तुमको यहाँ. आज वो है शिकारी तो हम भी खिलाड़ी, हार ना माने. पहलवान पहलवान आए जो सामने, मार भागाए. खिलाड़ी कौन है, राजा हो राजा. बलवान कौन है, राजा. यूं छुप के निशाना करो काहे, के धोखे में राजा तो ना आए. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. बन जाया करते हैं हम भी जरा भोले हो. पर जब आ जाए सामने दुश्मन तो बच के जाए ना. चारा कोई मिला तो उसे दिल से डाला हो. कोई अकड़े बकड़े तो फिर छोड़े ना उसकी जान. चोरों के चोर हैं, वीरों के वीर हैं, आजमा लो. काटो तो काटेंगे, मारो तो मारेंगे, बाजी लगा लो. उस्ताद सबका राजा हो राजा, और दादा सबका राजा. ओ जी बंदूक तो है खिलौना रे, दिल वाले डरते न गोली. काय करतोयस तू मित्रा? साईड दे रे. हे थंड झाले, जरा गरम करून देता का? द्या ना. मी काय म्हणतो, आगीचे गोळे खाल्ले का नाही? एक भजी खा प्लीज. यशवंत, हे घरच्यांनी याला विरोध केला, कधी वाटलं की असे प्रकार आपण करावेत? मी अपंग होता,
पण मला काहीतरी करायला पाहिजे होता. लोकांना दाखवायचा होता की मी कसा आहे, हा मी काय करू शकतो, म्हणून मी असं एक काहीतरी करायला गेलं पुढं. हा पण चांगलं म्हणजे हे करून दाखवलं. पण आता घरचे काय म्हणतात? आता आई माझी बरी म्हणतात करता, बरं नाव केलं म्हणतात. बरं नाव केलं म्हणतात. वा 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 वा, तुझ्या आईवडिलांना सांगायला पाहिजे, नुसतं नाव नाही केलंय तर हा जो मुलगा आहे ना याला अग्निदेवतेचं वरदान आहे. जा बेटा, तू आगीशी खेळ, तुला कधीच काही होणार नाही. कारण का असे आगीचे खेळ इतक्या जवळून, कारण का तू त्या आगीने मला असं वाटलं शेक घेतोय स्वतःला असा आधी. तुझी खूप प्रॅक्टिस असणार याच्यासाठी. आणि माझ्या मित्रांनी मला खूप हेल्प केलं सर. कशी हेल्प केली मला सांग बरं मित्रांनी. खरं म्हणजे मला इथे यायचं शक्य नव्हता. हा, मी तर रोड पण मला माहित नाही. इकडे उकडे मी त्याला सांगितलं जाऊ, चल मी आहे तुझ्या पाठीशी म्हणून. हो असं मित्र. आणि खरं म्हणजे कुठं बी मला जायचं, हॉटेल शो मध्ये जा, तो येतात आपले काम धंदे सोडून माझ्याशी येत. 5 दिवस झाले माझ्याशी आहेत. सो याला म्हणतात मित्र. वा वा. आपका शुभ नाम, त्यांचं नाव काय आहे रे? माझं नाव अशोक उंकळकर आहे सर. अशोक, हा तुम्हाला कुठे भेटला? हा माझा शेजारी आहे एकदम. आम्ही माझ्या घरच्या शेजारी राहतो. खरं म्हणजे तर त्याची घरची परिस्थिती खूप बिकट आहे सर. तो रिक्षा चालवतो आणि रिक्षानाच हे असं सगळं काय करू शकतो. आम्ही त्याला सांगितलं सर किती वेळा तू हे सोड, हा नाद घेऊन बसू नको, तरीसुद्धा ऐकत नाही, आपली जिद्दच करतो. मग म्हटलं जर जिद्द करायची असेल तर चला आम्ही पण तुला साथ देऊ, आणि त्याच्यासाठी आम्ही पण त्याच्याबरोबर येतो सर. वा. छान यशवंत. खरं सांगायचं तर ते जे तुम्ही गाणं निवडलं आणि त्या गाण्यावरती जे तुम्ही मध्ये मध्ये थोडंसं काहीतरी मुवमेंट्स करत होते, ते सगळं इतकं असं लोभसवाणं आणि छान वाटत होतं ना. आणि अर्थातच बरेचदा आम्ही आपले असे एवढंच करत होतो, कारण का ते जे तोंडामध्ये आग घेण्याचा प्रकार होता तो प्रचंड भयावह होता. आणि खरंच हे एक प्रकारचं वेडच म्हटलं पाहिजे की जे तुम्हाला आहे या सगळ्या गोष्टींचा, किंवा ही जिद्द की लोकांना जे काय वाटतं आपल्याबद्दल ते चुकीचं प्रूव्ह करून दाखवायची जिद्द, त्याने तुम्ही इथपर्यंत आज आलाय. आज तुम्हाला सगळी दुनिया बघतेय. पण काळजी घ्या तुम्ही, कारण का आयुष्यापेक्षा मोलाचं काहीच नसतं. तुझ्या पायाचं ऑपरेशन झालं ना बाबा? ते कधी झालं? 12 वर्षाचा असतो. तू 12 वर्षाचा असताना. तुला कोणी मदत केली? सरोजनी हायस्कूलमध्ये सिस्टर जुलियन आहे ना, त्याने केली. मी तिच्या खूप आभारी आहे. मला अजून बस रडू येत. कधी पण ती करमळीमध्ये आले ना स्कूलमध्ये, मी तिला भेटायला जातो. भेटायला जायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण एकदा सिस्टर जुलियनसाठी टाळ्या वाजू, कारण त्यांनी याचं पहिलं पाऊल पुढे टाकलं. थँक्यू सिस्टर जुलियन. थँक्यू. पण यशवंत, तू तुझ्या त्या पावलांवर उभा राहिलास, आज तू इथपर्यंत पोहोचलास. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकरता ही एक खूप मोठी, त्यांना तू दिलेली एक प्रकारची भेटच आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं ह्या सगळ्या त्याच्या ही जी त्याची जिद्द आहे आणि हा जो त्याचा हे जे त्याचं माइटी हार्ट म्हणतो ज्याला आपण, ते आहे. त्याच्याकरता आता आम्ही एकच अजून गोष्ट करू शकतो, नाही का सर? बिलकुल. वा.